श्री स्वामी समर्थ। श्री साईनाथ महाराज की जय। श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 4 साई समर्थ अवतरणम। समर्थ साईंचे पृथ्वीवर मनुष्य रूपाने जन्मास येणे। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। मागच्या पहिल्या व दुसऱ्या अध्यायात मंगलाचरण व ग्रंथ प्रयोजन सांगितले आणि अधिकारी व अनुबंध यांचे यथास्थित स्पष्टीकरण झाले। आता या संतांचे या पृथ्वीवर जन्मास येणे कशासाठी असते आणि असे ते कोणते कठीण कार्य असते की ज्यामुळे त्यांना या भूलोकी मनुष्य रूपाने यावे लागते ते ऐका। श्रोते महाराज, मी तुमच्या पायांच्या धुळाची एक कण आहे। मला तुमच्याकडे लक्ष देऊन ऐकण्याची कृपा मागण्याची लाज नाही। संत चरित्र आधीच गोड असतं, त्यातून हे तर साई कथांचे अमृत। साईंच्या अनन्य भक्तांनी ते पिऊन आनंदयुक्त व्हावे। जेव्हा ब्राह्मण शास्त्रींनी आश्रम व वर्णाप्रमाणे घालून दिलेले आचार व्यवहारासंबंधी नियम पाळण्यात हलगर्जीपणा करतात, शूद्र जातीचे लोक ब्राह्मण होऊ पाहतात आणि धर्मचार्यांचा अपमान करून त्यांना शिक्षाही करू पाहतात, धर्मशास्त्रांचे वचन कोणी मानत नाही, घरोघरी सर्वच विद्वान समजतात, एकावर दुसऱ्याची ताण असते आणि कोणी कोणाचे ऐकत नाही, उपयोगात आणण्यास योग्य की अयोग्य, खाण्यास योग्य की अयोग्य इत्यादी आचार विचारांकडे अगदी दुर्लक्ष करून ब्राह्मण सगळ्यांसमोर मद्य व मांस उघड उघड सेवन करतात आणि धर्माचे पांघरून घेऊन आतून अत्याचार करतात की ज्यामुळे पंथांमध्ये द्वेष माजतात आणि लोक त्रासाने कंटाळतात। ब्राह्मण संध्या स्नान करण्याला कंटाळतात, कर्मठ म्हणजेच धर्माचार व विधी यात निपुण व ते तत्परतेने जप तप व ध्यान करण्याला कंटाळतात, अशा वेळी संत पृथ्वीवर जन्म घेतात। लोक जेव्हा धन मानपान पुत्र व स्त्री यांनाच सर्व सुखे स्थान मानून परमार्थाच्या विचाराकडे पाठ फिरवितात तेव्हा संत अवतार घेतात। धर्माला ग्लानी आल्यामुळे जेव्हा लोक शाश्वत कल्याणाला मुक्तात तेव्हा धर्म जागृती करण्याला संत देह धारण करतात। जेव्हा लोक दीर्घ आयुष्य व जन्मभर निरोगी स्थिती व ऐश्वर्य गमावतात, केवळ पोट भरणे व विषय सुख भोगणे यातच आनंद मानून व यांकडे लक्ष देणारे बनून नीतिभ्रष्ट होतात आणि आपला उद्धार करून घेण्याला सर्व प्रकारे चुकतात, तेव्हा संत अवतार घेतात। वर्ण व आश्रम यांच्या नियमांचे रक्षण होण्यासाठी, अधर्माचा संपूर्ण नाश करण्यासाठी, दीन व दुबळ्यांचे संरक्षण करण्यासाठी संतांचे या पृथ्वीवर जन्म घेणे असते। संत मूळचे भक्त असतात आणि दीनांचा उद्धार करण्यासाठी सदा उद्युक्त असतात। त्यांचा अवतार केवळ दुसऱ्यांसाठी असतो, त्यात त्यांना आपला स्वतःचा स्वार्थ नसतो। प्रवृत्तीच्या हलणाऱ्या उंच बांधकामाभोवती ते निवृत्तीच्या पाया भरतात आणि परमार्थाचे मंदिर उभे करतात, धर्म कार्य आणि धर्म जागृती करून अवतार कार्य सिद्ध करतात आणि आपल्या कार्याची परिपूर्ती झाली की अवतारही संपवतात। प्रत्यगात्मा म्हणजेच जीवात्मा किंवा अंतरात्मा हाच सर्व जगाला आनंद देणारा परमेश्वर आहे व जो परेश्वर तोच कल्याण करणारा आणि सुख देणारा गुरु आहे। तोच तो पराकाष्ठेच्या प्रेमाचे स्थान
अविनाशी, सतत असलेला व विभागलेला, ज्याला देश, काल व वस्तू यांचा वेगळेपणा माहीत नाही असा व ज्याची विभागणी करता येत नाही असा आहे. परा म्हणजे वाणीचे बेंबीजवळ पहिले स्फुरण. पश्यंती म्हणजे हृदयस्थानी अल्पमात्र उमटणारी. मध्यमा म्हणजे कंठस्थानी मननात्मक व वैखरी म्हणजे जिच्या योगे तोंडातून शब्द बाहेर पडतात. या चारही वाणी त्यांचे वर्णन करता करता थकल्या. वेदांचेही चातुर्य चालले नाही आणि नेती नेती म्हणजेच असे नाही असे नाही असे म्हणून त्यांनीही हार घेतली. षटशास्त्रे म्हणजे 6 शास्त्रे उर्फ 6 वेदात्मे म्हणजे शिक्षा, छंदस, व्याकरण, निरक्त, ज्योतिष आणि कल्प व षडदर्शन म्हणजे 6 दर्शन म्हणजे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा व वेदांत लाजली. पुराणे म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, देव, वीर, पुरुष इत्यादींविषयी ज्यात वर्णन केले आहे असे संस्कृत भाषेतील काव्यात्मक 18 पवित्र ग्रंथ व कीर्तन थकली आणि शेवटी शरीराने, वाणीने आणि मनाने फक्त नमस्कार करण्याचे साधन शिल्लक राहिले. अशा अत्यंत आश्चर्यकारक लीला असलेल्या संत साईंचे चरित्र व त्यांच्या पवित्र कथा ऐकून आपले मन पावन करून घेऊया. तोच सर्व इंद्रियांचा चालक हा ग्रंथ रचण्याला बुद्धी देऊन त्याच्या चरित्राची यथाक्रम व सहजपणे आठवण करून देण्यास कारण आहे. तो सर्वांचा अंतर्यामी, आत बाहेर सर्व ठिकाणी व्यापून असणारा आहे. मग मी व्यर्थ रिकामी काळजी का बरं करावी? त्याचे एक एक गुण आठवले की मनाची वृत्ती स्तब्ध होऊन जाते. मग वाणीला त्याचे वर्णन करणे कसे शक्य आहे? दृढ मौन हेच तथ्य कथन होय. नाकाने फुलाचा वास घ्यावा, स्पर्शेंद्रियाने थंडी व उष्णतेचा स्पर्श घ्यावा, डोळ्यांनी सौंदर्य सुख घ्यावे व आपणच आपणाला सुख व्हावे. जीभ साखरेचा स्वाद घेते, पण तिला तो ज्याप्रमाणे दुसऱ्याला स्पष्ट करून सांगता येत नाही त्याप्रमाणे साईच्या गुणांचे वर्णन मला स्पष्ट करून सांगता येत नाही. सद्गुरूंच्याच जेव्हा मनात येतं तेव्हाच ते स्वतः प्रेरणा देतो आणि आपल्या मानसाकडून वर्णन करण्यास अशक्य असलेल्याचे बारकाईने व यथातथ्य वर्णन करून घेतो. हा केवळ शिष्टाचार किंवा वरवरचे बोलणे नव्हे, मनापासून हा उद्गार आहे. आदराने लक्ष देऊन ऐकण्याची मी प्रार्थना करतो. जसे गाणगापूर व नृसिंहवाडी असे औदुंबर किंवा भिल्लवडी, तसेच गोदावरी नदीच्या काठी हे शिर्डी नावाचे क्षेत्र प्रसिद्ध आहे. गोदावरीचा पवित्र किनारा, गोदावरीचे पवित्र जल, गोदावरीचा थंड वारा हे सर्व संसारातील आधाराचा नाश करणारे आहेत. गोदावरीच्या महिम्याचे वर्णन सुंदर आहे आणि ते सर्व जगभर प्रसिद्ध आहे. तेथे एकाहून एक शिरोमणी श्रेष्ठ संत होऊन गेले. या गोमतीच्या काठी अनेक तीर्थ आहेत. तेथील पाडी पापाचा नाश करणारे असून त्यात स्नान केले असता आणि ते प्याले असता संसार दुःखाचे निवारण होते असे पुराणात सांगितले आहे. ती ही गोदावरी नदी अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात, आता राहता तालुक्यात, कोपरगावा शेजारी शिर्डीची वाट देते. गोदावरी ओलांडल्यावर पलीकडच्या काठावर सुमारे 3 कोसांवर म्हणजे 6 मैलांवर किंवा 9.5 किलोमीटरवर निम गावात टांगा शिरला की समोर शिर्डी दिसते. निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, गोणाई ही नामदेवाची आई असली तरी संताच्या माळेत तिला स्थान देणे शक्य नाही. मला वाटते या ठिकाणी गोमाई शब्द असावा. गोमाई नावाच्या एका विधवा ब्राह्मण संतनीचे वर्णन महिपती बुवांच्या श्री भक्ती विजयात सापडते. एकदा चंद्रभागेला महापूर आला आणि कोणी
होडीवाला तिला नदी पार विठ्ठलाच्या दर्शनाला नेईना, तेव्हा विठ्ठलाने स्वतः होडीवाल्याचे रूप घेऊन तिला पलीकडे नेऊन विठ्ठल दर्शन घडविले. तुकाराम, नरहरी, सोनार, नरसिंह मेहता, सजन, कसाई, सावंत, माळी असे संत पूर्वी होऊन गेले आणि आताही बरेच झाले. हे सर्व सात्विक वृत्तीचे, सर्व जग हे आपले कुटुंब मानणारे आणि रंजल्या गांजल्यांचे आधार होते. श्रेष्ठ संत रामदास गोदाकाठ सोडून जगाच्या उद्धारासाठी कृष्णाकाठी प्रकट झाले. तसेच हे योगेश्वर साई शिर्डीची महान पुण्याईकी जगाच्या उद्धारासाठी गोदावरीच्या जवळ अवतरले. परीस लोखंडाला सोने पण देतो, त्या परिसाची उपमा संतांना देतात. परंतु संतांची अलौकिक करणी की ते भक्तांना आपले रूप देतात. भेदभाव सोडून अवघ्या सगळ्या सजीव व निर्जीव वस्तू ब्रह्मस्वरूप आहेत. आपल्याला दिसणारे हे जगाचे ऐश्वर्य ब्रह्माचे अखंड ऐश्वर्य आहे. अशा प्रकारे संपूर्ण विश्व म्हणजे मीच आहे असे जेव्हा यथार्थ ज्ञान होईल, तेव्हा मग त्या सुखाची गोडी काय सांगावी. अतिशय चांगला अनुभव येईल असे मी पण प्राप्त झाले आणि आपल्या संतांशिवाय माहीत असलेले दुसरे काही नसले की मग वैर कोणाशी करावे आणि भ्यावे तरी कोणाला. मंगळवेळी जसे संत दामाजी पंत, सज्जनगडी जसे समर्थ रामदास व वाडीत जसे नृसिंह सरस्वती, तसे शिर्डीत हे साईनाथ. सिद्धीस नेण्यात कठीण व पार करण्यास कठीण असा संसार याने जिंकला आहे. शांती याचे भूषण आहे. ज्ञानाचा हा मूर्तिमंत भंडार आहे. वैष्णवाचे हे माहेर घर आहे. उदारांचे उदार असा हा परमार्थ, कर्णाचा अवतार व सारांचे सार असा हा साई आहे. अशाश्वत वस्तूंमध्ये ज्याला आसक्ती नाही, आत्मस्वरूपात रंगलेली ज्याची वृत्ती आहे व परमप्राप्ती साध्य करण्याकडे ज्याचे लक्ष आहे, त्याची स्थिती काय वर्णावी. इहलोकातील भराट किंवा रयास यांविषयी त्याला पर्वा नाही आणि परलोकातील सुखाचा उल्हास किंवा उपहासही नाही. त्यांचे अंतरंग आरशासारखे निर्मळ आहे आणि वाणी सदा अमृताचा वर्षाव करीत आहे. राजा, रंक, दरिद्री व दीन हे सर्व त्यांच्या दृष्टीला एकसारखे असतात. स्वतःचा मान किंवा अपमान त्याला ठाऊक नाही. तो स्वतः सर्व प्राण्यांमध्ये व्यापून राहिलेला परमेश्वर आहे. लोकांशी बोलत चालत असतो. मुरळ्यांचे नाच चाळे पाहत असतो. गज्जल किंवा गाणे ऐकताना डोलत राहतो, तरी त्याच्या समाधीचा किंचितही भंग होत नाही. अल्लाचे नामस्मरण ही याची ओळखण्याची खूण आहे. सर्व जग जागे असताना याला झोप येते आणि जगाला झोप लागते तेव्हा हा जागत असतो. त्यांचे अंतःकरण समुद्रासारखे शांत असते. त्याचा निश्चित आश्रम कळत नाही. तो निश्चित आचार व्यवहाराचे नियम पाळत नाही. बहुधा बसल्या जगाचा हलत नाही, पण सगळे व्यवहार त्याला ठाऊक असतात. त्याच्या दरबाराचा वरवर दिसायला नेहमी डौल दिमाख असला आणि त्यावेळी 360 गोष्टी तो सांगत असला तरी तो मौन पाळणे सोडत नाही. मशिदीच्या भिंतीला टेकून तो उभा असला, सकाळी व दुपारी भिक्षेसाठी गावात फेऱ्या करीत असला, लेंडी बागेत किंवा चावडीत जात असला, तरी देखील त्याची आत्मस्थिती अखंड असते. पूर्वी कोणत्या जन्मी, कोणत्या प्रसंगी, कोणत्या काळी मी किती तप केले की ज्यामुळे श्री साईनाथांनी मला पदरात घेतले हे मी जाणत नाही. परंतु हे काय त्या तपाचे फळ. मी तर जन्मतः दुष्ट आहे. श्री साई स्वतः दीनांवर प्रेम करणारा आहे आणि ही त्यांचीच कधीही न बदलणारी कृपा आहे. सिद्ध पुरुषांच्या गटात जरी जन्म असला तरी त्याचे वर्तन साधकासारखे होते. त्यांचा स्वभाव अहंकाराशिवायचा व अति नम्र होतो आणि ते सर्वांचे मन राखीत असत. एकनाथांनी जैसे पैठण, ज्ञानदेवांनी जैसे आळंदी, तसेच श्री साईंनी शिर्डीचे स्थान महिमा
संपन्न केले. धन्य शिर्डीचे तृण पाषाण की ज्यांना दररोज प्रयत्न केल्याशिवाय बाबांचे चरण चुंबन घडले आणि बाबांच्या पायांची धूळ मस्तकावर धारण केली गेली. शिर्डीत आम्हाला पंढरपूर, शिर्डीत जगन्नाथपुरी व द्वारकानाथ, शिर्डीत गया, शिर्डीत विश्वेश्वराची काशी आणि शिर्डीत रामेश्वर सुद्धा, शिर्डीत आम्हाला बद्रीनाथ, केदारनाथ, शिर्डीत आम्हाला नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डीत महाकाळेश्वराचे उज्जैन व शिर्डीत महाबळेश्वराचे गोकर्ण क्षेत्र. शिर्डीतला साईचा समागम हाच आम्हाला आगम निगम, वेद व धर्मशास्त्र की ज्यामुळे संसारातील सगळे व्यवहार कमी कमी होत जाऊन परमार्थाचा मार्ग सुलभ होतो. समर्थ साईंचे जे दर्शन तेच आम्हाला योग साधन आणि त्याच्याशी केलेले संभाषण म्हणजेच आमच्या पापांचे क्षालन. त्यांचे चरण संवाहन हेच आम्हाला त्रिवेणीचे म्हणजे गंगा, यमुना व गुप्त असलेली सरस्वती या 3 नद्यांचा संगम होऊन झालेली प्रवाहाचा प्रयाग म्हणजे अलाहाबाद येथील स्थानाचे स्नान आणि त्यांच्या चरणतीर्थाचे सेवन हेच आमच्या वासनांचे निर्मूलन. त्यांचे जे आज्ञा करणे तेच आम्हाला वेदवचन आणि त्यांच्या उदी प्रसादाचे सेवन हेच आम्हाला सर्व प्रकारचे पुण्यपावन साधन. साईच आम्हाला परब्रह्म, साईच आमचा परमार्थ, साईच श्रीकृष्ण श्रीराम व निजाराम देखील साईच. साई स्वतः सुख दुःख राग लोभ इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडचा आहे. तो कधीही आनंददातही नसतो किंवा खिन्नही नसतो. सदैव आत्मरूपात रंगलेला व सदोदित ब्रह्मच असतो. शिर्डी केवळ मध्यबिंदू आहे. बाबांच्या कार्याची किंवा वास्तव्याची जागा तर पंजाब, कलकत्ता, हिंदुस्तान, गुजरात, हिंदुस्तान म्हणजे उत्तर प्रदेश, गुजरात, दख्खन, कानडा म्हणजे कर्नाटक वगैरे सर्व ठिकाणी आहे. शिर्डीतील साईंची समाधी म्हणजे सर्व संतांचा मेळावा आहे. तिकडे जाण्याच्या रस्त्याला लागले की प्रत्येक पावला गणिक जीवाचे संसार बंधन तुटते. नुसते रूढी म्हणून समाधीचे दर्शन घेतले तरी जन्माला आल्याचा सार्थक होते. मग ज्यांनी बाबांची सेवा करण्यास आयुष्य खर्च केले त्यांचे भाग्य मी काय वर्णन करावे. मशिदीवर व वाड्यावर सुंदर निशाण्यांच्या रांगा आकाशात उंच फडकतात आणि जणू काय भक्तांना हातांनी बोलवितात. बाबांचा महंत म्हणून नवलौकिक झाला आणि गावोगावी त्यांचे महत्व पसरले. कोणी त्यांना खऱ्या श्रद्धेने नमस्कारतात तर कोणी लोक त्यांना नुसत्या दर्शनाने संतुष्ट होतात. कोणाच्या मनातील विचार कसेही असोत, बुद्धी ही निष्पाप असो व लबाडीची असो, दर्शन घेतल्याबरोबर त्याचे चित्त शांत होते आणि लोक मनात आश्चर्यचकित होतात. पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाई यांच्या दर्शनाचे जे नवल तेच विठ्ठल दर्शन साईबाबांनी शिर्डीत देत असत. ही जर कोणाला अतिशयोक्ती वाटत असेल तर त्यांनी विठ्ठलाची दृढ भक्ती असलेल्या गवळी बुवांचे बोलणे ऐकावे म्हणजे त्यांचा संशय फिटेल. हे पंढरीचे वारकरी होते. जशी त्यांची दरवर्षी पंढरपुरीची फेरी तशीच ती शिर्डीचीही वारी करीत असत. त्यांना साईबाबांचे भारी प्रेम होते. एक गाढव बरोबर असे व एक शिष्य सोबती म्हणून असे. बुवांची जीभ राम कृष्ण हरी नामाचा सारखा गजर करीत असे. त्यांच्या वयाला 95 वर्षे झाली होती. चातुर्मासात गंगा नदीच्या काठी व उरलेले 8 महिने पंढरपुरी बुवांच्या राहणे असे. त्यामुळे दरवर्षी येता जाता त्यांची साईबाबांची भेट होत असत. बाबांकडे पाहत पाहत विनम्र होऊन ते म्हणत, हाच तो दयावंत व अनंतांचा नाथ, साक्षात पंढरीनाथ. रेशमी किनार असलेली धोतर असून काय कोणी संत होत असतात. त्यांना कष्ट करून हाडांचे मणी व रक्तांचे पाणी करावे लागते. देवपण काय फुकटचे लाभते. हाच तो प्रत्यक्ष पंढरी होय. हे जग मूर्ख आहे हे पक्के ओळखून याचे देवलक्षण लक्षात आणावे.
ज्याला पंढरीनाथाची भक्ती होती अशा भागवत भक्तीची ही उक्ती तेथे माझ्या पामराचा अनुभव तो काय महत्वाचा, श्रोत्यांनी अनुभव घ्यावा. साईबाबांना नामस्मरणाची फार आवड होती. ते सतत अल्ला मालिक असे म्हणत असत आणि आपल्या समोर रात्रंदिवस नामसप्ताह करून घेत असत. एकदा त्यांनी दासगणूंना नामसप्ताह मांडायला आज्ञा केली तेव्हा दासगणू म्हणाले, मांडतो, परंतु विठ्ठल प्रकटला पाहिजे. त्यावर बाबा छातीला हात लावून म्हणाले, हो हो, विठ्ठलाची मूर्ती साक्षात प्रकट होय, भक्ताचा भाव मात्र पाहिजे. डाकुरनाथाची डंकपुरी, पंढरायाची पंढरी अथवा रणछोड दरायाची द्वारका नगरी ही तीच शिर्डी आहे. ती पाहायला दूर जाण्याची जरुरी नाही. विठ्ठल काय दुसऱ्या कुठल्या गुप्त जागेतून उठून येणार आहे का? भक्तांच्या प्रेमाने उलकटून येथे देखील प्रकट होऊन राहील. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करून देवादिदेवाला बोलविले आणि देवादिदेवाने पुंडलिकाच्या भक्ती प्रेमासाठी विटेवर विसावा घेतला. असो, सप्ताहाची समाप्ती झाल्यावर दासगणूंना विठ्ठलाचे दर्शन झाले असे म्हणतात. आता बाबांच्या शब्दांची आणखी एक प्रतीती घ्या. एकदा काकासाहेब दीक्षित नित्य नियमाप्रमाणे पहाटे स्नान करून आसन लावून ध्यान करीत बसले असताना त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. आश्चर्य म्हणजे नंतर जेव्हा ते बाबांच्या दर्शनाला मशिदीत गेले तेव्हा बाबांनी त्यांना विचारले, विठ्ठल पाटील आला होता का? त्याची भेट झाली ना? मोठा पळपुट्या बरा तो विठ्ठल, त्याला मेख मारून जागेवरून हलणार नाही असा स्थिर कर. एक क्षण जरी दुर्लक्ष झाले तरी तो दृष्टी चुकवून पळ काढील. असो, हा तर प्रातःकाळचा प्रकार. पुढे दुपार झाली असता विठ्ठल दर्शनाचा सोहळ्याचे आणखी एक प्रत्यंतर पहा. कोणी एक बाहेरगावचा इसम पंढरपूरच्या विठोबाच्या चांगल्या 5-25 छब्या घेऊन विकण्याच्या इच्छेने आला. सकाळी ध्यानात असताना विठ्ठलाची जी मूर्ती दिसली तिचीच हुबेहूब प्रतिकृती पाहून दीक्षितांना मनात आश्चर्य वाटले आणि बाबांच्या शब्दांची आठवण झाली. लगेच त्यांनी मोठ्याने प्रेमाने त्या विक्रेत्याला मोल देऊन एक छबी विकत घेतली आणि भक्तिभावाने ती पूजेत ठेवली. श्री साईंचा विठ्ठल पूजनी आदर असल्याबद्दलचे आणखी एक सुंदर व ऐकण्याला अति गोड असे कथानक आनंदपूर्ण मनाने ऐका. भगवंतराव क्षीरसागरांचे वडील श्रेष्ठ विठ्ठल भक्त होते आणि पंढरपुराची फेरी वारंवार व वरच्यावर करीत असत. वडिलांचे निधन झाल्यावर घरातील विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजा व नैवेद्य बंद झाले आणि श्राद्ध तिथीही करणेही राहिले. पंढरपूरच्या वारीची तर कथा वार्ताच नाही. पुढे एकदा हे भगवंतराव शिर्डीस आले तेव्हा त्यांनी वडिलांची आठवण येऊन बाबांना म्हणाले, तो माझा दोस्त होता, हा त्या माझ्या मित्राचा मुलगा, म्हणून मी त्याला खेचून आणले. हा कधी नैवेद्य करीत नाही आणि मला सुद्धा उपाशी ठेवतो, विठ्ठलाला उपाशी ठेवतो, म्हणून याला शिर्डीला आणले. आता आठवण देऊन त्याला पूजेला लावीन. एकदा पर्व विशेषाच्या निमित्ताने ज्या काळात पुण्य कृत्य करण्यास अधिक फळ मिळते असे ग्रहण, पौर्णिमा इत्यादी शास्त्रात सांगितलेल्या काळांपैकी खास काळ. एकदा पर्व विशेषाच्या निमित्ताने दासगणूंचे प्रयाग तीर्थाला स्नानाला जावे असे मन झाले आणि ते बाबांच्या आज्ञा घेण्याकरता आले. त्यावर बाबांनी उत्तर दिले, अरे, त्यासाठी इतके दूर जाण्याची काय गरज? हेच आपले प्रयाग तीर आहे, मनात पक्का विश्वास ठेव. आणि खरेच केवढे आश्चर्य सांगावे. दासगणूंनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवताच बाबांच्या दोन्ही अंगठ्यातून पाणी निघाले आणि गंगा यमुनेचे जल पाझरले. हा चमत्कार पाहून दासगणूंना गहीवरून आले. बाबांची केवढी महान कृपा. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या वाणीला स्फुरण चढले
आणि बाबांवरचे त्यांचे प्रेम उच्चंबळून येऊन बाबांच्या अगाध शक्तीचे व अगटित लीलांचे वर्णन करून समाधान पावले. दासगणूंचे हे पद गोड आहे. श्रोत्यांनी वेळीच हौस पुरावी म्हणून या प्रासादिक पदाचा लाभ देऊन ही होड पुरवितो. पद. अगाध शक्ती अगतित लीला तव सद्गुरु राया, जड जीवा ते भवी तराया, तू नौका सदया. म्हणजेच हे सद्गुरु राया, तुझी शक्ती अमर्याद आहे आणि तुझ्या लीला आश्चर्यकारक आहेत. दयाळू असा तू अज्ञानी जीवांसाठी संसार पार करून जाण्याची नौका आहेस. वेणी माधव आपण होऊनी प्रयाग पद केले, गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले. म्हणजेच आपण श्री विष्णू होऊन आपल्या चरणांना प्रयाग बनविले आणि दोन्ही अंगठ्यातून गंगा यमुनेचे प्रवाह दाखविले. कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती, तुझी होऊनी साई समर्था विचरसी भूवरती. कमळात उत्पन्न झालेले ब्रह्मदेव, लक्ष्मीचा पती विष्णू आणि शिव किंवा हर म्हणजे शंकर हा तिघांची एकत्र त्रिगुणात्मक मूर्ती होऊन हे साई समर्था तूच या पृथ्वीवर फिरत आहेस. प्रहर दिसाला ब्रह्मासम ते ज्ञान मुखे वदसी, तमो गुणाला धरोनी रुद्र रूप कधी कधी दाखविसी. दिवसा ब्रह्मदेवाप्रमाणे तोंडाने ज्ञानाच्या गोष्टी तू सांगतोस, तर कधी कधी तमो गुणाला धरून अतिसंतापलेले शंकराचे रौद्र रूप दाखवितोस. कधी कधी श्रीकृष्णा सम त्या बाललीला करिसी, भक्त मनासी सरस करुणी मराळ तू मनसी. कधी कधी श्रीकृष्णाप्रमाणे लहान मुलांचे खेळ खेळतोस, तर कधी कधी भक्तांच्या मनाला तळे किंवा सरोवर करून त्यात हंस पक्षी होऊन राहतोस. यवन म्हणावे तरी ठेवसी गंगावर प्रेमा, हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा. मुसलमान म्हणावे तर गंगाधर तुझे प्रेम आहे आणि हिंदू म्हणावे तर तू मशिदीत सदा सुखाने राहतोस. धनिक म्हणावे तरी तुला ती भिक्षाटन करिसी, फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी. तुला जर श्रीमंत म्हणावे तर तू भिक्षेसाठी दारोदर फिरतोस, फकीर म्हणावे तर दान करताना कुबेराला लाजवितोस. तवोक साते मशीद म्हणू तरी वन्ही ते ठाया, धुनीत सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया. तुझ्या घराला मशीद म्हणावे तर त्या ठिकाणी लोकांना उदी देण्याकरिता अग्नी सदा पेटलेला असतो. सकाळपासून भक्त साबडे पूजन तव करीती, मध्यान्हीला दिनकर येता होत असे आरती. सकाळपासून भोळे भक्त तुझे पूजन करतात आणि सूर्य दिवसाच्या मध्यावर आला म्हणजे तुझी आरती होते. चहूबाजूंना पार्षद गणसम भक्त उभे राहती, चौरी चामरे करी धरुनी तुझवर ढाळीती. चोहो बाजूंनी पार्षद गणांप्रमाणे म्हणजे देवांच्या परिवारांच्या किंवा सेवकांच्या समूहाप्रमाणे भक्त उभे राहतात आणि चवऱ्या चामरे म्हणजे वनगाईच्या केसाळ शेपट्याचे माशा वगैरे हलण्यासाठी केलेली कुंचण्यासारखी साधने हातात धरून तुझ्यावर ढाळतात. शिंग कड्याळे सूर सनया दणदणते घंटा, चोपदार ललकारती द्वारी घालून या पट्टा. शिंगे मोठ्या आवाजाने, सनया एकसारख्या मधुर ध्वनीने, तर घंटा दणदणीत आवाजाने वाजतात आणि चोपदार कमरेला पट्टा घालून दाराशी ललकारतात. आरती समयी दिव्यसनी तू कमलावर दिसशी, प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी. आरतीच्या वेळी सुंदर आसनावर
बसून तू कमलावर दिसतोस आणि प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी धुनी पुढे बसून तू मदन दहन म्हणजे कामदेवाला भस्म करून टाकणारा श्री शिवशंकर बनतोस. अशा लीला त्या त्रय देवांच्या प्रत्यही तई तव ठाई प्रचितीस येताती अमुच्या हे बाबा साई. अशा या तिन्ही देवतांच्या लीला हे बाबा साई तुझ्या ठिकाणी आम्हाला रोज रोज अनुभवास येते. ऐसे असता उगीच मनमन भटकत ते फिरते. आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते. असे असताना माझे हे मन उगीच भटकत फिरत, त्याला तू आता स्थिर कर, हीच तुला माझी विनंती. अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया. आलो निवारा दास गणूचे त्रिताप गुरुराया. नीचात नीच मी महापातकी आहे, तुझ्या पायी शरण आलो आहे. हे गुरुराया माझे त्रिताप दूर कर. असो, लोक आपली महाभयंकर पापे धुवून टाकण्याकरिता गंगेच्या ठिकाणी जातात, तर गंगा आपल्या पापांपासून सुटण्यासाठी संतांच्या पाया लागते. तेव्हा साईबाबांचे हे पवित्र चरण सोडून गंगेची किंवा गोदावरीची यात्रा करण्याची जरुरी नाही. भक्तिभावाने संत स्तोत्र व साईबाबांचे गोड चरित्र ऐका म्हणजे पुरे. जसे गोणाईला भीमथित नामदेव व तमामाला भागीरथी कबीर सुदैवाने शिल्पल्याच्या आत प्राप्त झाले, तसेच हे साईनाथ तरुण 16 वर्षांच्या वयात निंबाच्या झाडाखाली शिर्डी गावात भक्तांसाठी प्रथम प्रकट झाले. प्रकट झाल्यापासूनच ते ब्रह्मज्ञानी होते. विषय वासना स्वप्नातही नव्हती. मायेला तर लाथ मारून हाकलून दिलेले होते आणि मुक्ती त्यांच्या पायांची लोळत घेत होती. बाबांचा जन्म कोणत्या देशात, कोणत्या पवित्र वंशात, कोणत्या मातापित्यांच्या पोटी झाला होता हे कोणालाच लक्षात नव्हते. त्यांची या अगोदरची परिस्थिती व त्यांचे बाप कोण व आई कोण हे कोणास ठाऊक नव्हते. सर्व लोक विचारून थकले, पण कोणाला पत्ता लागला नाही. आई बाप सगळे सोयरे जातभाई एवढे नाही तर सर्व संसार टाकून ते लोकांच्या कल्याणासाठी शिर्डीत प्रकटले होते. शिर्डीत ज्ञाना चोपदाराची आई अतिवृद्ध होती. तिने साईबाबांच्या वागण्याचे मोठे कौतुक सांगितलेले. ती म्हणे की सुरुवातीला हे गोरे गोमटे अतिसुंदर पोर निंबाच्या झाडाखाली आसन घालून स्वस्थ बसलेले दृष्टीस पडत. त्यांचे सुंदर लहान रूप पाहून लोकांच्या मनाला खूप आश्चर्य वाटे. कोवळ्या वयात हे खडतर तप, थंडीनं ऊन एकसारखे, वय अगदी लहान आणि कौतुकास्पद वागणे, सगळे गावकरी आश्चर्यचकित झाले आणि या मुलाच्या दर्शनाला गावोगावचे लोक येऊन लागले. दिवसा कोणाची संगत नाही, रात्री कसली भीती नाही. ही बालमूर्ती कुठून आली याचे सगळ्यांच्या मनात आश्चर्य वाटत होते. बांधा अत्यंत सुंदर, पाहताच अंतःकरण प्रेम दाटून येत असे. तो कोणाच्या घरीदारी जात नसे, रात्रंदिवस निंबा वृक्षाजवळ बसत असे. जो तो खूप आश्चर्य करीत असे की कोवळ्या वयाच्या व मोहक स्वरूपाचे हे पोर रात्रंदिवस उघड्यावर कसे राहत असेल. बाहेरून हा पोर वाटते, परंतु कृतीने हा थोराहून थोर आहे. जणू काय वैराग्याचा पूर्ण अवतारच. सगळ्यांना मोठे नवल वाटले. एके दिवशी आश्चर्यकारक गोष्ट घडली. दोघा चौघांच्या अंगात खंडोबाचा संचार झाला आणि ते घुमू लागले. मग लोक त्यांना प्रश्न विचारू लागले. एकाने प्रश्न केला, कोणत्या भगवंताचे हे पोर बरे? येतपर्यंत कोठून कसे आले? देवा खंडोबा, तू तरी याचा शोध कर. देवाने उत्तर दिले, जा कुदळी आणा, मी दाखवितो ती जागा खणा. त्या पोराचा ठिकाणा लागेल. मग तेथेच त्या गावकुसाजवळ त्याच निंबा वृक्षाच्या बुडाशी कुदळीवर कुदळी मारतच तेथे विटा आढळल्या. विटांचा थर संपल्यावर आणि जात्याची तळी दूर सरल्यावर एक भुयार दृष्टीस पडले, ज्या 4 समया जळत होत्या.
ते भुयार चुन्ने गच्ची होते आणि त्यात एक पाट व गोमुखी सह सुंदर जपमाळा होती. देव म्हणाले, या ठिकाणी या पोराने 12 वर्ष तप केले होते. मग सर्व लोक आश्चर्याने पोराला खोदून विचारू लागले. तेव्हा त्या 12 मुलखाच्या गमती पोराने भलतीच कथा सांगितली. तो म्हणाला, माझ्या गुरूंचे हे स्थान आहे. माझे पवित्र वतन म्हणजे बक्षिसाची जागा आहे. तसेच याचे जतन करा, एवढे माझे सांगणे ऐका. बाबा असे बोलले आणि ऐकणाऱ्यांनी ऐकले. परंतु बाबा असे भलते बोलले असे म्हणण्याला माझी जीभ का बरं वळली, माझे मलाच आश्चर्य वाटते. असा हा माझा समज, परंतु आता मला कळले. बाबांचा हा सहज विनोदही असेल. मूळची बाबांची थट्टाची आवड, भुयार त्यांचेच आलय असेल देखील. परंतु आपल्या गुरूंचे म्हटले तर त्यात कोणते मोठे आपले महत्व खर्च होईल असे बाबांना वाटत असेल. असो, बाबांच्या आज्ञेवरून गावकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे विटा लावून बाबांच्या गुरूंची जागा म्हणून ते भुयार बंद करून टाकले. जसा अश्वस्व किंवा औदुंबर, तसाच बाबांनी हा निंबतरू श्रेष्ठ होता. त्यावर त्यांचे अति प्रेम होते आणि त्याचा ते फार आदर करीत असत. माळसाप्ती वगैरे शिर्डीचे जुने गावकरी लोक बाबांच्या गुरूंचे हे समाधी स्थान म्हणून त्याला वंदन करतात. या समाधी स्थानाजवळ बाबांनी 12 वर्षे मौन धरून तपश्चर्या केली अशी वार्ता लोकात प्रसिद्ध आहे. समाधी व निंब वृक्षा सकट चारी बाजूंची जागा विकत घेऊन बाबांचे एक भक्त साठे साहेब यांनी तेथे 4 ओटे असलेली इमारत उठवली. हीच इमारत, हाच वाडा यात्रेकरूंची अगदी सुरुवातीची राहण्या बसण्याची जागा होती. त्या ठिकाणी आल्या गेल्याची खूप गर्दी होत असे. साठ्यांनी निंबाला पार बांधला. दक्षिण व उत्तर दिशांकडे वरचे मजले काढले आणि उत्तरेच्या जिना तयार करताना त्याखाली हे भुयार दाखविले. जिन्याखाली दक्षिण दिशेकडे तोंड असलेले एक सुंदर कोनाडा आहे. त्यांच्या समोर निंबवृक्षाच्या पारावर उत्तर दिशेकडे तोंड भरून भक्त बसतात. गुरुवार व शुक्रवारी सूर्य मावळल्यावर जो या ठिकाणी शेणाने सारवून वर क्षणभर ऊद जाळेल त्याला श्रीहरी सुखी करतील. श्रोत्यांच्या मनात शंका येईल की ही अतिशयोक्ती तर नसेल किंवा हे कितपत खरे असेल. तरी मुळीच शंका धरू नका. हे माझ्या पदरचे विधान नव्हे, कानांनी ऐकलेले हे साईबाबांचे शब्द आहेत. ज्यांनी ते प्रत्यक्ष ऐकले ते आज जिवंत सुद्धा आहेत की. पुढे झाला दीक्षितांचा वाडा आणि भाडे देऊन राहणाऱ्यांची ऐसपैस सोय झाली. मग थोड्या दिवसातच पुढे तेथे दगडी वाडी ही बांधल्या गेल्या. दीक्षितांच्या पुण्यकारक कृत्यांची प्रसिद्धी आधीच होती. ते भावार्थाची ओती व मूर्तीच होते. आंग्लभूमीच्या म्हणजे इंग्लंडच्या यात्रेला गेले असताना तेथे त्यांच्याकडून आपले आध्यात्मिक आकर्षणाचे मूळ कारण पेरले गेले. येथे श्रोते शंका घेतील की मथुरा, काशी, द्वारका इत्यादी सारख्या भारतातील धार्मिक तीर्थे सोडून धर्मबाह्य जी आंग्लभूमी ती परमार्थाकडे कसे बरे साध्य करून देईल. श्रोत्यांची ही शंका साहजिक आहे. ती दूर झाली तर त्यांना कौतुकच वाटेल. थोडेसे विषयांतर होईल, परंतु सर्व श्रोते क्षमा करतील अशी आशा करतो. काशी, प्रयाग, बद्रिकेदार, मथुरा, वृंदावन, द्वारकापुरी इत्यादी अतिपवित्र यात्रा दीक्षितांच्या पदरी पूर्वीच होत्या. शिवाय वाडवडिलांची पुण्याई, सद्भाग्याची अपूर्वाई व सर्व पूर्वजातींची भरपाई म्हणून श्री साईबाबांचे दर्शन घडले. या दर्शनाचे मूळ कारण म्हणजे प्रारब्धाचे प्राप्त झालेले लंगडेपण, जो इंग्रजाच्या देशात असताना पाय घसरून आला. वरून दिसायला जरी हा कुयोग असला तरी त्याचा परिणाम शेवटी गुरु पुष्य योग होण्यात झाला आणि त्यामुळे दीक्षितांच्या चांगल्या कर्मांचा फळ येऊन श्री साईंचा अलभ्य संयोग घडला. चांदोरकरांची गाठ पडली आणि साईंची कीर्ती कानी पडली.
ते म्हणाले, साईंच्या दर्शनाचे नवल पहा तर खरे, लंगडेपणाचे लगेच जाईल, परंतु पायाच्या या लंगडेपणाला दीक्षित कमीपणा मानित नसे. माझा खरा लंगडेपणा मनाचा आहे, तो घालवा, असे ते साईबाबांना म्हणायचे. त्वचा, रुधिर, मांस व हाडे यांचा समुदाय म्हणजे माणसाच्या देहाचा सांगडा आहे आणि संसार गाडा क्षणभंगूर आहे. पाय लंगडा राहिला तर काय बिघडले? सन 1909 महिना नोव्हेंबर तारीख 2 या दिवशी दीक्षितांना साईबाबांचे पुण्यपावन दर्शन प्रथम घडले. मग पुढे ते त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात जेव्हा शिर्डीला श्रींचे पुन्हा दर्शन घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तेथेच राहण्याची इच्छा झाली. आधी त्यांना विचार आला की 25 शेअर काढून विकावे आणि पत्र्यांचे एक छप्पर बांधावे, म्हणजे यात्रेकरूंची सोय होईल. परंतु नंतर पुढे वाडाच बांधावा असा मनाचा निश्चय झाला आणि पुढच्या वर्षी पायाचा दगड बसवून कामाची सुरुवात केली. 9 डिसेंबर तो दिवस बाबांची संमती घेतली आणि तोच शुभ मुहूर्त मानून पाया बांधले, उरकून घेतले. बोलावूनही न येणारे दीक्षितांचे बंधू त्या दिवशी त्याच शुभवेळी आधीच आलेले होते. श्रीयुत दादासाहेब खापर्डे सुद्धा पूर्वीच एकटे आलेले होते. घरी परत जाण्यासाठी बाबांची आज्ञा मागताना त्यांना किती अडचणी आल्या होत्या, परंतु खापर्ड्यांनी जरी जाण्यासाठी आणि दीक्षितांना पाया घालण्यासाठी आज्ञा दोघांनाही 10 डिसेंबर रोजीच झाल्या. आणखी या दिवसाचे महत्व म्हणजे बाबांची चावडीची शेजार ती देखील याच दिवसांपासून करण्यास सुरुवात झाली. पुढे सन 1911 मध्ये रामनवमीचा चांगला मुहूर्त साधून गृहप्रवेशाचे कार्य विधीपूर्वक उरकून घेतले. पुढे श्रीमंत बुट्टींचा वाडा अल्लोट पैसा खर्च करून झाला आणि त्यात बाबांचे देह विश्रांतीला येऊन पैसाही सार्थकी लागला. जेथे पूर्वी एकही वाडा नव्हता, तेथे आता 3 झाले. परंतु सुरुवातीला साठ्यांच्या वाड्याचा उपयोग सर्वांना फारच झाला. या वाड्याचे आणखी एक महत्व म्हणजे याच ठिकाणावर पूर्वी बाबांनी आपल्या हातांनी लावलेली फुलझाडांची बागे होती. या बागेची लहानशी कथा पुढील अध्यायात सांगता येईल. हा हेमाडपंत श्रोत्यांसह साईंच्या चरणी मस्तक ठेवीत आहे. वामन तात्या घडे पुरवित होता आणि साई समर्थ पाणी शिंपून त्या उखर जागी बाग उठवित होते. नंतर ते गुप्त झाले, परंतु काही दिवसांनी औरंगाबाद जवळ चांद पाटलांची भेट होऊन त्यांच्याकडच्या लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीला पुन्हा परतून आले. पुढे देवीदासाची भेट झाली, जानकीदासाची गाठ पडली, गंगागिराशी दृष्टादृष्ट झाली आणि हे त्रिकूट शिर्डीत एकत्र जमले. मोहितीना बरोबर कुस्ती झाली, मशिदीत वस्ती झाली, डोंगऱ्याबरोबर प्रेम जडले आणि भोवती भक्ती पेटले. या सर्व गोष्टींचे वर्णन पुढच्या अध्यायात ऐकले जाईल. हा हेमाडपंत श्री साईंना शरण जाऊन अनन्यपणे त्यांना लोटांगण घालतात. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ सत्यचरिताचा श्री साई समर्थ अवतरणम नावाचा 4था अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.